नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर श्रीलंकाच्या अति दक्षिण भागामध्ये आपल्याला एक कमी दाब क्षेत्र दिसत आहे आणि एक जम्मू काश्मीरवरती एक पश्चिमावर आलेलं आहे आणि एक पुन्हा एक चक्रीवादळ स्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. आपल्या पूर्वोत्तर भारतामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला बहुतांश पट्ट्यामध्ये तीव्र अशा ढगांची म्हणजे दाटी वाढलेली आहे. आणि मित्रांनो, 1 मेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये तापमानामध्ये कमी होणार मित्रांनो, कारण की अरबी समुद्राचे येणारे वारे आपल्या महाराष्ट्राकडे वाहणार. त्याच्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी आपल्याला थोडीशी तापमानामध्ये कमी होणार आहे मित्रांनो. एक चांगलीच एक बातमी आलेली आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. चला बघूया आपण महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या ठिकाणीमध्ये आपल्याला पावसाची शक्यता बनत आहे. तर त्याच्या आधी आपण बघूया तापमान. तर 1 मेपासून बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला तापमानाची कमी होण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर या पट्ट्यामध्ये तापमान कमी होणार मित्रांनो. आणि विदर्भाच्या बहुतांश पट्ट्यामध्ये तापमानसुद्धा कमी होणार मित्रांनो, 40पेक्षा खाली जाणार. आणि महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यतासुद्धा बनत आहे मित्रांनो, कारण की बंगालच्या आपल्या अरबी समुद्राचे वारे आपल्या महाराष्ट्राकडे आता वाहणार आणि काही भागामध्ये आपल्याला उपसागरात येणारे वारेसुद्धा आपल्या महाराष्ट्राकडे येणार या मध्यभागी आपल्याला. तर पाऊस 1 मेपासून आपल्याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, पुणेचे राहिलेले भाग, सातारा या दक्षिणवर्ती भागामध्ये आपल्याला पाऊस शक्यता असणार मित्रांनो. हे मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला म्हणू शकतो. आणि रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, जळगाव या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीशा हलक्याशा ठिमाशी सुद्धा पाऊस पडू शकतो. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हवामान कोरडं राहणार मित्रांनो. मात्र पण सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर या पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता अधिक आहे मित्रांनो. इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.